सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। यावेळी टायमिंग सांगितलं दुपारचे 1-1:30 वाजलेले आहेत आणि पाहुण्यांचं जेवण खाणं झालेलं आहे। म्हणजे पाहुणे आलेले होते 12:30 पर्यंत, तर अगोदर त्यांचं जेवण झालेलं आहे कारण आता कार्यक्रमाला तर थोडासा लेट होणारच होता आणि त्यानंतर जेवण खाणं आणि मग परत जायला त्यांना लेट होणार होतं, म्हणून जेवणा खाण्याचं जेवण व्यवस्था अगोदर झालेली होती। तर सगळ्यांचं जेवण पोटपूजा झालेली आहे आणि आता इकडं शुभ कार्याला सुरुवात झालेली आहे। अगोदर गणपती बाप्पांचे पूजन झालेलं आहे, इकडं कळस मांडणी वगैरे सगळं केलेलं आहे ब्राह्मण देवताने आणि सोन्याला पण रेडी करून आणलेला आहे इकडं। म्हणजे इकडं जे खुलं वातावरण आहे ना, या वातावरणातच हा सगळा कार्यक्रम आम्ही केलेला आहे कारण तिकडं कसं एक घर एकदम एकामध्ये असे 2 जे आहेत ना रूम आहेत, त्यामुळे तिथं ना तितका स्पेस नाही आहे, त्या हिशोबाने इकडंच ठीक आहे, म्हणून इकडंच कार्यक्रम जे आहे ना आम्ही केलेला आहे। तर शुभ कार्याला सुरुवात झालेली आहे। तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण सोनलच्या कुंकाचा कार्यक्रम करायला तिकडं साडी वगैरे म्हणजे मेकअपचं सामान सगळं घेऊन आलेले आहेत, म्हणजे पाहुण्याकडनंच हे सगळं आणलं जातं। तर इकडे सगळे आता काढून देत आहेत, परत ब्राह्मण देवता इकडं हळदी कुंकू लावून ते सगळं म्हणजे काढून बघत आहेत, पूजा वगैरे केली जाते आणि पाहुण्याकडून जे आलेली मंडळी आहेत त्यांना बोलवलेले पूजन करण्यासाठी, म्हणजे अगोदर पूजन वगैरे करूनच मग सोनलच्या हातात ते सगळं द्यायचं आहे, मगच सगळेजण म्हणजे हे रेडी करून तिला घेऊन येऊ। तर इकडे सगळ्या ताई दिलेले आहेत, काय काय आणलेले दागिने पण आणलेले, झुमके चैन हे सगळं घेऊन आलेलं आहे, ते पण घालायचे, तिला साडी नेसवायची आहे। माझं नाव कार्तिक या कोणतरी या बाई या सोन्याकडे बाई या ताई सोनलची ओटी भरत आहेत, म्हणजे साड्या 2 आलेल्या आहेत कारण 2 कार्यक्रम आहेत, एक कुंकाचा कार्यक्रम आहे आणि दुसरा वागिंशाचा। तर 2 साड्या आलेल्या, तर ब्राह्मण देवता म्हणत आहेत वेळेची कमी, त्यामुळे एक साडी नेसूया कारण साडी नेसवायला भरपूर वेळ लागतो, लवकर तुम्ही बाहेर निघत नाही, त्या हिशोबाने ते म्हणत आहेत की 2 साड्या ज्या आहेत ना ओटीला घालू आणि एक साडी तुम्ही फक्त घालून या आणि परत जी आपली येतं 5 जणांची ओटी आहे ते भरूया। तर ठीक आहे, म्हणजे ते पण बरोबर आहे कारण साडी आता एक नेसवली आणि परत दुसरी साडी नेसवायला भरपूर वेळ जाणार होता, तर ब्राह्मण देवताचं एकदम बरोबरच आहे। एक म्हणजे 2 साड्या इकडं ओटी भरलेली आहे 2 साड्यांची, पण एक साडी तिला नेसून आणा असं म्हणत आहेत ते। तर इकडे सगळ्यांना हळदी कुंकू लावलेला आहे अश्विनीनं, म्हणजे अर्चना अश्विनी दोघीजण इकडची कामही आवरत आहेत, म्हणजे आता काकू वगैरे येत आहेत, सगळ्यांना हळदी कुंकू लावणं परत पाणी वगैरे देणं त्यांचं तिकडे चालू आहे। आणि इकडे ताई जे आता आणलेले आहे सामग्री म्हणजे मेकअपचं सामान आहे, साड्या आहेत, दागिने आहेत, ते सगळं काढून देत आहेत, ओटी भरत आहे सोनलची।
आणि इकडे फोटोशूट होत आहे, व्हिडिओ बनत आहे, म्हणजे एक आपल्या आठवणीसाठी आपल्या मेमरीसाठी आपण हे सगळं कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करून ठेवतो. तिकडे सगळं मेकअपचं सामान दिलेलं आहे आणि साड्या पण म्हणजे ओटी भरलेली आहे सोनालची, जे त्यांनी सामान आणलेले ते सगळं. तर आता इकडे सोनालची ओटी भरलेली आहे. आता सोनाला घेऊन जाऊन आम्ही तिला पटकन रेडी करून आणायचं आहे. ब्राह्मणदेवता तेच म्हणते, जास्त वेळ लावू नका, 5 मिनिटामध्ये तुम्ही आलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तरी पण साडी घालणं सगळे रेडी करणं थोडासा वेळ लागणारच आहे. तसं तर क्रांती आहे त्यामुळे जास्त टेन्शन आम्हाला नव्हतं. तर क्रांतीला घेऊन जात आहोत, इथे बसलेली आहे ती पण, म्हणजे ती साडी नेसवण्यामध्ये परत मेकअप करण्यामध्ये एकदम परफेक्ट आहे, कारण पार्लरचा कोर्स केलेला आहे तिनं, त्यामुळे तिला सगळं व्यवस्थित जमत आहे. आता पटकन सोनाला रेडी करू, कारण सगळेजण वेट करत बसलेले आहेत आणि सगळ्या काकू आलेल्या आहेत, म्हणजे सगळे एकत्र आलेले नाहीत. अगोदर थोडेफार आले गावातील मंडळी, नंतर मग सगळेजण आलेले आहेत. तिथं ज्यांना मी आमंत्रण दिलेलं होतं सगळेजण आलेले आहेत. आणि इकडं गीताची मुलगी सगळ्यांना हाय बाय करत आहेत आणि इकडं भैया पाणी वगैरे देत आहे पाहुण्यांना. म्हणजे सगळ्यांचा आपापला गोंधळ चालू आहे. लग्न जर मुलांना खूप गोंधळ असतो, सगळ्यांचा आपापलं सुरू आहे इकडं. आणि सोनाला साडी नेसवलेली आहे, बघू शकता खूपच छान अशी साडी आणलेली आहे. म्हणजे ही साडी ना आम्हीच पसंत केलेली होती, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले. उडीरला आम्ही गेलेलो होतो सगळ्या साड्या जे आहे ना ती पसंत करण्यासाठी. तर ही एक साडी म्हणजे ही कुंकाची साडी आहे आणि एक दुसरी साडी देवकार्याची आणि लग्नाची, अशा 4 साड्या आम्ही घेतलेल्या आहोत. तर इकडे बघू शकता सोनाला ही साडी खूप सुंदर अशी वाटत आहे आणि घुंगट पण घातलेला आहे. आता खरा नवरीचा लुक सोनाला आलेला आहे, खूप सुंदर ती दिसत आहे. तर इकडं आणखीन मेकअप यांचा चालू आहे, म्हणजे व्यवस्थित ते घुंगट वगैरे सेट करत आहे क्रांती, म्हणजे बसल्यानंतर ते निघूनही व्यवस्थित पिना वगैरे सगळ्या लावत आहे आणि खूपच सुंदर अशी सोनल दिसत आहे. आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये एका ताईंची कमेंट आली, ते ताई म्हणत होते की ताई मी उदगीरला राहते, म्हणजे महाराष्ट्रामध्ये, आणि सोनलला पण महाराष्ट्रामध्येच दिलेला आहे का? तर हो, सोनलला महाराष्ट्रामध्येच दिलेला आहे. आता यांच्या गावचं नाव आपचुंदा आहे, म्हणजे निलंग्याच्या जवळपास आहे, म्हणजे महाराष्ट्रातच आहे ते. आणि आम्ही दोघी तिघी बहिणी कर्नाटकमध्ये आणि 4 बहिणी ज्या आहेत ना महाराष्ट्रामध्ये गेलेल्या आहेत. सोनल, रोहिणी, परत कल्पना, अरुणा या 4 महाराष्ट्रामध्येच आहेत. तर इकडे सोनाला रेडी करून आणलेला आहे आणि इकडे पाटावरती बसलेले आहे. तर परत इकडं मंत्र वगैरे चालू झाले, ब्राह्मणदेवता पूजन करत आहेत. आणि इकडं 5 सुवासिनीची ओट म्हणजे सवासनी ओटी भरायचं आहे. तर गव्हाची ओटी आम्ही घेतलेली आहे, त्यामध्ये सगळी ओटीची सामग्री टाकलेली आहे, जसं खोबरं, खारीक, सुपारी, बदाम, हळदीचं कुंभ हे सगळं ठेवलेलं आहे जे जे लागतात ओटीला. आणि 5 म्हणजे ही माहेरची ओटी असते आज एक आणि उद्या एक असते. तर ती पण ओटी आम्ही तिकडं म्हणजे सगळी तयारी आम्ही अगोदरच करून ठेवलेली आहे, कारण खूप गोंधळ होणार होता. आज तर कार्यक्रमामध्येच दिवस गेला, कसलाही वेळ भेटलेला नव्हता काही आवरण्यासाठी, म्हणून 2-3 दिवसा अगोदरच आम्ही या सगळी तयारी करत होतो. आणि उद्या तरी मग लवकर जायचं आहे, तर उद्या तरी वेगळाच गोंधळ असणार आहे. सगळं वेळेत आवरणं, सगळ्यांना सांगून येणं, परत सगळं जी सामान आपल्याला घेऊन जायचं आहे ते सगळं व्यवस्थित ठेवणं, काही आठवण जायला नको, कारण परत येणार कोणी नसतं आणि जवळचं पण नाही, खूप लांब आहे, त्यामुळे सगळं आवरून घ्यायचं आहे, काहीही विसरायला नको, सगळं आठवण करून आम्ही व्यवस्थित ठेवलेलं आहे. तर इकडे सोन्याची ओटी आता भरत आहे आणि ही फुलाचं जे दंडे आहेत ते बांधलेले आहे. म्हणजे ही पद्धत ना सगळीकडे नसते, कुठं असते कुठं नसते, आमच्याकडे ते सगळं आमच्याकडे मिळेल. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं की सगळीकडे ही पद्धत नसते, कुठं असते कुठं नसते. तरी दंडी वगैरे आता आम्ही बांधलेले सोन्याला आणि खूपच सुंदर वाटत आहेत. आता इकडं ओटी पण 5 वाजले आलेले आहेत आणि ओटी भरत आहे. जी पाहुणे म्हणलेले आले त्यांना पण आम्ही ओटी भरायला सांगितलं. बाई ओटी भरलेले आहेत. परत आता इथले पण काकू वहिनी हे पण सगळेजण आलेले आहेत ओटी भरण्यासाठी. म्हणजे 5 सुवासिनी ओटी भरत आहेत, तिकडे नाव घेत आहेत. तर ओटी भरून वगैरे झालेला आहे आता आणि सगळ्यांचं जेवण खाणे झालेलं, फक्त सोनल जेवण करायची राहिलेली आहे. तर आता सोनलला जीव घालून तिला आता पाठवायचं आहे. तर थोडंसं म्हणजे दुःख तर आहेच, म्हणजे मॉर्निंगपासूनच थोडंसं दुःख वाटत आहे. सोनल रडत पण आहे, म्हणजे सोडून जाण्याचं दुःख असतं. आणि यापुढे सोनलच्या जीवनामध्ये खूप सारे बदलाव पण येणार आहेत. म्हणजे जसं मुलीचं ना आयुष्य कसं असतं, माहेरी वेगळंच असतं, नवऱ्याच्या घरी वेगळंच असतं, खूप बदलाव होत असतात आपल्या ह्याच्यामध्ये. म्हणजे आता एकदम इथून जाणं आणि नवीन घरामध्ये जाऊन तिथं सेटल होणं थोडंसं हे असतं. तिकडे 5 सुवासिनीनं ओटी भरलेली आहे आणि परत ब्राह्मणदेवता जसं सांगत आहेत, म्हणजे आता जी ताटली आहे त्यामध्ये 5 मोठी गहू ठेवायचे, तशाच करून ठेवलेल्या आहेत आणि पाया पडलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं ही ओटी भरलेली आहे आम्ही. तर ओटी वगैरे भरून झालेली आहे. अगोदर म्हणलं सोनला जेवण
कर आणि जेवण करूनच मग थोड्या वेळात ते जायला निघतील. थोडंसं वाटत आहे आता दुःख, तिला पण खूप वाटत आहे, आम्हाला पण वाटत आहे. जसं आम्ही माहेरी यायचो तर आईचं तितकं नाही, आई शेताकडे इकडे तिकडे राहायची, पण सगळी जिम्मेदारी सोनाला बघती. जसं पाहुणे वगैरे आले तर पटकन बोलवायचं, पाय धुवायला पाणी द्यायचं, परत चहा वगैरे, पाहुण्यांचा पाहुणचार सगळे सोनलवरती होतं. कारण घरी सोनलच होती. आई शेताकडे राहायची, बाबा शेताकडे राहायचे आणि सोनल घरी राहायची सगळ्यांचं हे करण्यामध्ये. आता सोनल पण जात आहे, त्यामुळे थोडंसं दुःख हे पण वाटत आहे की आई एकटी राहणार. आईला काम तितकं म्हणजे शेताकडचं काम, घरचं काम होत नाही आणि एक सवय पण झालेली. सोनल सगळं आवडत होती, त्यामुळे नव्हतंच म्हणता थोडंसं ते पण वाटत आहे. मुलीला खरंच आपल्या कधीच नसतात, पण लग्न होईपर्यंत सगळे आपल्या असतात. लग्न झाल्यानंतर त्यांना काहीच हरकत नसतं. तसंच आईला खूप दुःख वाटत होतं आणि आईला बघून आम्हाला दुःख वाटत होतं. तर इकडं सोनल म्हणजे सगळं ओटी वगैरे भरलेलं आहे आणि आता जात आहोत देवाचं दर्शन घेत आहे. इकडं तुळशीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आतमध्ये जात आहोत. इकडे सगळे पाहुणे मंडळी बसलेले आहेत आणि बॅग पण आणखीन भरलेली नाही आहे, तर बॅगही भरायची आता थोड्या वेळात हे जायला निघतील. तर ओटीचं तसंच तिला दिलेलं आहे, म्हणजे 5 श्वासनीची ओटी आहे ती. तर पदरामध्ये जमत नव्हती म्हणून काय केलं, एक मोठं ब्लाऊज पीस आम्ही घेतली, त्यामध्ये ओटी भरली आणि तसंच ते बांधून दिलेलं आहे तिला. म्हणजे सांडाला मुंडा पण नको आणि घेण्यासाठी अवघड चौकड नको, अशा पद्धतीने दिलेलं आहे. तर देवाचे दर्शन अगोदर सोनाला घेतलेलं आहे. तर मला अगोदर जेवण कर आणि इकडे बॅग पण भरायची आहे. तर अगोदर बॅगची पूजा केलेली आहे इकडं, म्हणजे एक रुमाल ठेवला, त्या रुमालवरतीच म्हणजे जी पूजा वगैरे केली आहे ते केलेली आहे. मग त्यानंतरच बॅग भरलेली आहे सोनाला आणि तोपर्यंत जेवायला पण वाढून आणलेलं आहे इथंच. म्हणजे इथं जेवण करेल ते आणि थोड्या वेळात ते जायला निघतील. म्हणजे आता पाहुणे पण गडबड करत आहेत खूप, म्हणजे टायमिंग सांगितलं तर दुपारचे 4 वाजलेले येतात आणि खूप लांबला प्रवास आहे, त्यामुळे थोडंसं लवकर निघतील. आणि परत तिथे गेल्यानंतर हळदी वगैरे खेळणं, तिथंही कार्यक्रम आहे. तेच म्हणाले पाहुणे की थोडंसं लवकरच सगळं आवडून द्या. तर इकडं बॅग भरत आहे, पूजन वगैरे झालेलं आहे आता आणि सगळेजण बसलेत. मामा मामी सगळेजण आलेले आहेत, म्हणजे दुपारीच आलेले आहेत आणि मावशी आणखीन आलेल्या नाही आहेत. म्हणजे आत्या आलेले आहेत, मावशी मात्र यायला थोडासा लेट झाला. म्हणजे मावशीची मुलगी सगळेजण येत आहेत, पण गावाकडे गेलेत आणि येत आहेत, थोडासा लेट झाला त्यांना. तर असं येतील थोड्या वेळामध्ये. तर इकडे बॅग वगैरे सगळी भरलेली आहे आणि आता सोनलचं जेवण पण झालेलं आहे. आता सोनल थोड्या वेळात जायला निघेल. पाहुणे चला गेट दिसला ते दोन्ही खांबा गेट दिसला. राम राम.
तू कुठे आहे वैशू? तू कुठे आहे? चालीस गप 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 पाठवून दिलं आणि आता मी जेवण करायला आलेलो आहोत. म्हणजे मी जेवण केलेले नव्हते, म्हणजे मॉर्निंगपासून ना असं चाललं होतं सगळा कामाचा गोंधळ आणि जेवायची इच्छा पण झालेली नाही माझी. तर आता जेवण करायला आई पण जेवण केलेले नव्हते. आई बाबांनी मी आता जेवण करून आलेलो आहोत. आणि इकडे बघू शकता सगळ्यांची मीटिंग चालू आहे की उद्या कुठली साडी घालायची, काय काय आवरायचं आणि कधी निघायचं सुरू आहे. इकडे सगळ्यांची आपापली मीटिंग, सगळेजण बोलत बसलेले आहेत. आणि थोडीशी उद्याची आवरावर करायची आहे. म्हणजे जे मुलगी आहे ना ते पॉकेटमध्ये भरायचं आहे मला आईला वरती ठेवण्यासाठी. म्हणजे हे काल झालेलं नाही मला करणं काही, कारण पॉकेट पण लेटच आली थोडीशी. कमलाकडून तिने शेतवस घेऊन आलेला आहे. आणि परत बुंदी पण रात्रीच झालेले होते, त्यामुळे ते तितकं भरणं झालेलं नव्हतं. तर आता आम्ही इकडे सगळं ते शिदोरी भरत आहोत. म्हणजे छोटे छोटे पाकिटामध्ये हे सगळं पॅक करत आहोत. बुंदी वगैरे सगळ्या बहिणी लागले होत. म्हणजे आज पण जागरणाचीच रात्र आहे. काल जसं जागरणाचीच रात्र झाली आज पण तसाच आहे. तर असो, रात्री आम्ही थोडंफार आवरून ठेवलं. ही मॉर्निंगची वेळ आहे. आजचा वार सोमवार आहे, तारीख आहे 5 मे आणि आज लग्नाचा दिवस आहे. तर सगळ्यांचा आपापला गोंधळ सुरू आहे की थोडंसं लवकर निघायचं आहे. कोणी पाणी भरत आहे, कुणाचं काही चालू आहे. परत जी आता सोबत न्यायचं आहे सगळी सामग्री ना शेतामध्ये नेऊन ठेवलेली आहे. म्हणजे घरामध्ये स्पेस कमी आहे, त्यामुळे इथं जे आहेत ना 2 रूम आहेत. म्हणजे शेड केलेले आहेत, 2 रूम आहेत. इथं सगळं व्यवस्थित आणून ठेवलेलं आहे. आणि आम्ही सगळं जे आहे ना जीही आता ओटीला द्यायचं आहे, जीही आता आयर करायचं आहे, सगळे एका पिशवीत टाकून नावं वगैरे लिहून ठेवले आहे. कारण आज गोंधळ नको कसला आहे. आणि तसेच पोती उचलून इकडे दिनेश घरी घेऊन जात आहे एक एक. म्हणजे आता थोड्या वेळात गाडी सगळं गाडीमध्ये व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि इकडं म्हशीला चारा पाणी हे पण केलेलं आहे. आणि दिवसभरासाठी बाबा कुणाला तर सांगितलेले आहेत, म्हणजे दिवसभर चारा पाणी ही म्हशींना करण्यासाठी. कारण आता आम्ही आता गेल्यानंतर रात्रीच घरी येणार. कारण लग्नाचा मुहूर्त पण कसा आहे ना आज दुपारी 2:45 आहे. म्हणजे जसं लग्नाचा मुहूर्त आपण 12:30 किंवा 1-1:30 असं होतं, पण ह्या आजचा लग्नाचा जे मुहूर्त आहे ना ते दुपारी 2:45 आहे. त्यामुळे घरी यायला थोडासा लेट होणारच होता. म्हणून बाबांनी एकानं सांगितलेलं आहे की चारा पाणी जे दिवसभराचा म्हशींना करा. कारण एकतर उन्हाळा दिवस आहे, 2-3 वेळा म्हशी पाणी देतात, त्यामुळे इथे कोणीतरी असणं गरजेचं आहे. सगळं आम्ही आवरून घेतलेलं आहे. दिनेशला जे जे आता द्यायचं आहे तिकडं सगळं दिलेलं आहे. तर गाडीवरती सगळं नेऊन ठेवून आलेलं आहे एक एक वस्तू. आणि आता आम्ही पण परत घरी आलेलो आहोत. आणि सगळेजण इकडं रेडी होत आहेत. मंजुळा मावशी सगळे जर रात्री थोडासा लेटच आलेले होते. हे रात्री जेवण खाणं झालं. आणि जी हे आयर आणलेला होता आईला, म्हणजे मामाच्या घरावरून जी ओटी बांधली जाते ते पण रात्रीच बांधलेली आहे. कारण आज खूप गोंधळ होणार होता, त्यामुळे रात्रीची सगळं आयर वगैरे केलेलं आहे.
आणि मावशीनं पण आयर घेऊन आलेला होता आईला, ते पण रात्रीच केलेलं आहे. तर रात्री खूपच लेट झालेला होता आम्हाला आणि मॉर्निंगला थोडासा गोंधळ आहेच. आता सगळेजण जाण्यासाठी इकडे रेडी होत आहे, म्हणजे सगळी बच्चा पार्टी. अगोदर त्यांना आंघोळ वगैरे घालून खाणं पिणं झालेलं, त्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि सगळ्यांना इकडं रेडी केलेलं आहे आणि बाहेर थांबलेले सगळेजण. आता थोड्या वेळात गाडी येऊन थांबेल, सगळेजण बसतील त्यामध्ये आणि आम्ही बहिणी पण रेडी झालेलो आहोत. मी ही साडी घातलेली आहे, म्हणजे अगोदर मी दुसरी साडी घातलेली होती पण या गरमीच्या हिशोबाने ही साडी मला ठीक वाटली, म्हणजे छान अशी मऊ आहे, अंगाला चिटकून राहते, म्हणून मी नंतर ही साडी घातलेली होती. तर लग्नाचा कार्यक्रम कसा पार पडला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. बाय बाय, टेक केअर.